श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आपल्या जीवनामध्ये झोपेला खूप महत्त्व असतं. दिवसभर काम करून थकलेलं शरीर आणि मन जेव्हा रात्री विश्रांती घेतं तेव्हा आपल्या शरीराला आणि मनाला नव्या ऊर्जेची गरज असते. पण तुम्हाला माहिती आहे का, आपण झोपताना आपलं डोकं कोणत्या दिशेला ठेवतो याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे. अनेक वेळा आपण आपल्या घरामध्ये पैसा येत नाही, आर्थिक अडचणी सतत का येतात, मेहनत करूनही प्रगती का होत नाही, घरामध्ये पैशाची बचत का होत नाही असे प्रश्न विचारत असतो. आपण यासाठी अनेक उपाय सुद्धा करतो, पण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील काही छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्या जीवनातील सकारात्मक ऊर्जेशी जोडलेल्या असतात. त्याचपैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोपण्याची दिशा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की झोपताना डोके कोणत्या दिशेला ठेवावे, कोणत्या दिशेला डोके करून झोपल्याने मानसिक शांतता, स्थिरता आणि आर्थिक प्रगतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल असं वास्तुशास्त्रात मानले गेलं आहे. तसंच कोणत्या दिशेला डोके करून झोपणं टाळावं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला झोपण्याच्या दिशेशी संबंधित काही महत्त्वाच्या वास्तुशास्त्रीय गोष्टी सांगणार आहे, ज्या अनेक लोकांकडून नकळत दुर्लक्षित केल्या जातात. वास्तुशास्त्रानुसार झोपताना डोकं दक्षिण दिशेला आणि पाय उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानलं जातं. दक्षिण दिशा ही स्थिरतेशी जोडली जाते असं वास्तुशास्त्र सांगतं. त्यामुळे दक्षिण दिशेला डोके करून झोपल्याने मनाला स्थिरता मिळते, झोप चांगली लागते आणि जीवनामध्ये स्थैर्य निर्माण होण्यास मदत होते. आता तुम्ही म्हणाल की याचा अर्थ या आर्थिक प्रगतीशी काय संबंध आहे? आर्थिक प्रगतीसाठी फक्त पैसा मिळणे पुरेसं नसतो. पैसा टिकणे, योग्य निर्णय घेता येणे, मन शांत असणे, कामामध्ये सातत्य असणे आणि योग्य संधी ओळखता येणे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा मन अस्थिर असतं, झोप व्यवस्थित होत नाही, सतत चिंता असते, तेव्हा आपण अनेकदा चुकीचा निर्णय घेतो. त्यामुळे आपल्या कामावर आणि आर्थिक जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून दक्षिण दिशेला डोके करून झोपणे हे स्थैर्याशी जोडलं जातं. त्यामुळे जीवनामध्ये स्थिरता आणि सकारात्मक निर्माण होण्यास ही दिशा योग्य मानली जाते. मात्र नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, केवळ एका दिशेला डोके करून झोपल्यामुळे अचानक पैसा मिळेल किंवा एका रात्रीत आर्थिक परिस्थिती बदलेल असं समजणं खूप चुकीचं आहे. वास्तुशास्त्रातील उपाय हे श्रद्धा आणि सकारात्मक जीवनशैलीचा एक भाग म्हणून पाहणं खूप आवश्यक आहे. आर्थिक प्रगतीसाठी मेहनत, योग्य नियोजन, बचत, योग्य निर्णय आणि सातत्यही तितकंच महत्त्वाचं असतं. आता आपण जाणून घेऊया पूर्व दिशेबद्दल. पूर्व दिशा ही सूर्याची दिशा मानली जाते. सूर्य म्हणजे प्रकाश, ऊर्जा, ज्ञान आणि नवीन सुरुवात. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी, ज्ञानाशी संबंधित काम करणाऱ्या व्यक्तीसाठी आणि सतत नवीन कल्पनांवर काम करणाऱ्या लोकांसाठी पूर्व दिशेला डोके करून झोपणं खूप शुभ मानलं जातं. पूर्व दिशेला डोके करून झोपल्याने मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होण्यास मदत होते, एकाग्रता वाढण्यास मदत होते आणि सकाळी उठल्यानंतर उत्साह जाणवतो. आर्थिक प्रगतीमध्ये ज्ञान आणि बुद्धीची भूमिका खूप मोठी असते. आजच्या काळामध्ये नवीन कौशल्य शिकणे, नवीन संधी शोधणे आणि योग्य निर्णय घेणे यामुळे आर्थिक प्रगती होऊ शकते. त्यामुळे पूर्व दिशेला डोके करून झोपणे हे ज्ञान, प्रगती आणि सकारात्मक विचारांसाठी योग्य मानलं जातं. आता पश्चिम दिशेबद्दल बोलूया. पश्चिम दिशेला डोके करून झोपणे काही लोकांसाठी योग्य मानलं जातं, विशेषतः ज्यांचं काम खूप मेहनतीचं आहे आणि ज्यांना दिवसभर मानसिक किंवा शारीरिक थकवा जाणवतो. त्यांच्यासाठी पश्चिम दिशा काही वास्तुशास्त्रीय मतानुसार योग्य मानली जाते.
परंतु प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती, घराची रचना आणि झोपण्याची खोली वेगळी असते. त्यामुळे फक्त दिशेवर आधारित निष्कर्ष काढण्यापेक्षा आपल्या संपूर्ण घरातील वातावरण आणि जीवनशैलीकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. आता सर्वात महत्त्वाची दिशा म्हणजे उत्तर दिशा. वास्तुशास्त्रामध्ये उत्तर दिशा ही धन आणि संधीशी जोडली जाते. त्यामुळे अनेक लोक उत्तर दिशेला डोके करून झोपण्याबाबत प्रश्न विचारतात. परंतु पारंपरिक वास्तुशास्त्रीय मतानुसार प्रौढ व्यक्तींनी उत्तर दिशेला डोके करून झोपणं टाळावं. त्याऐवजी दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोके करून झोपण्याला अधिक महत्त्व आहे. यामागे धार्मिक आणि पारंपरिक वास्तुशास्त्रीय कारणे सांगितली जातात. एखाद्या व्यक्तीला चांगली झोप मिळाली, मन शांत राहिलं, शरीराला विश्रांती मिळाली आणि सकाळी ती व्यक्ती उत्साहाने उठली तर तिच्या काम करण्याच्या क्षमतेवर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या शांत असतो तेव्हा आपण आर्थिक निर्णय अधिक विचारपूर्वक घेऊ शकतो, अनावश्यक खर्च कमी करू शकतो, बचतीकडे लक्ष देऊ शकतो, नवीन कामाच्या संधी शोधू शकतो. त्यामुळे झोपण्याची योग्य दिशा ही थेट पैसा निर्माण करणारी गोष्ट नसली तरी चांगली झोप आणि सकारात्मक दिनचर्या यामुळे आपल्या निर्णय क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच या दिशेला डोके करून झोपल्यावर लगेच पैसा मिळतो असे न समजता ही दिशा सकारात्मक आणि स्थिर वातावरणाची योग्य मानली जाते असा त्याचा अर्थ घ्या. आता आपण घरातील बेडरूमशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी बघूया. बेडरूममध्ये खूप पसारा ठेवू नका. कपडे, वस्तू, कागदपत्रे आणि अनावश्यक सामान बेडच्या आजूबाजूला अस्ताव्यस्त ठेवले तर मनावरही त्याचा परिणाम होतो. झोपण्याची जागा स्वच्छ आणि शांत असावी. बेडच्या खाली शक्यतो अनावश्यक वस्तूंचा ढीग ठेवू नका, कारण वास्तुशास्त्र घरातील ऊर्जा मोकळेपणाने फिरणे महत्त्वाचं मानलं जातं. तसंच झोपताना डोक्याच्या मागे मजबूत भिंत असणं चांगलंच आहे. सतत खिडकी किंवा दरवाजाच्या अगदी जवळ डोके ठेवून झोपणं टाळा. आर्थिक प्रगतीसाठी झोपण्याच्या दिशेसोबतच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळची सुरुवात. तुम्ही सकाळी उठल्यानंतर लगेच नकारात्मक विचार करू नका. देवाचं स्मरण करा, आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण करा. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. जर तुम्ही धार्मिक श्रद्धा ठेवत असाल तर सकाळी देवासमोर दिवा लावू शकता, प्रार्थना करू शकता किंवा आपल्या आवडत्या देवाचं नामस्मरण करू शकता. कारण आर्थिक प्रगतीसाठी मनाची सकारात्मकता खूप महत्त्वाची असते. अनेक लोक पैसा मिळवण्यासाठी सतत चिंता करत असतात. माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे काम चालत नाही, माझी परिस्थिती बदलणार नाही असे नकारात्मक विचार सतत मनात ठेवले तर त्याचा आपल्या आत्मविश्वासावर परिणाम होतो. त्यामुळे झोपण्यापूर्वीही नकारात्मक विचार करण्याऐवजी देवाचं स्मरण करा आणि स्वतःला नकारात्मक विचार द्या. आर्थिक प्रगतीसाठी आपण 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्या. पहिली गोष्ट मेहनत, दुसरी गोष्ट नियोजन आणि तिसरी गोष्ट पैशाची बचत. यासोबतच सकारात्मक वातावरण, चांगली झोप आणि योग्य जीवनशैली ठेवली तर आपल्या जीवनामध्ये चांगले बदल घडवून आणण्यास मदत होईल. वास्तुशास्त्र आपल्याला दिशा दाखवतं, पण त्या दिशेने चालण्याचं काम आपल्यालाच करावं लागतं. देवावर श्रद्धा ठेवा, पण मेहनत सोडू नका. वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवा, पण योग्य आर्थिक नियोजनही करा. सकारात्मक विचार करा, पण कृती करायलाही विसरू नका. शेवटी झोपताना तुमचं डोकं दक्षिण किंवा पूर्व दिशेला ठेवण्याचा प्रयत्न करा. झोपण्याची जागा स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवा आणि सकाळची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान आणि समृद्धी नांदो. तुमच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण हो आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रपरिवारासोबत ही माहिती शेअर करा आणि अशाच धार्मिक वास्तुशास्त्र आणि जीवनाशी संबंधित माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.